गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथे न्यायाधीशाच्या वाहनाला वाळू माफियाच्या गाडीने कट मारल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दोन्ही हायवा गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गेवराई तालुक्यातील राक्षस भवन शेनीचे या ठिकाणी आपल्या खाजगी वाहनाने एक न्यायाधीश राक्षस भवनला दर्शनासाठी आले होते. रस्ता लहान आहे, तसेच त्या ठिकाणीही वाळू भरून जाणाऱ्या 2 वाहनांची त्यांच्या गाडीला कट मारला. त्यांनी सदर घटनेची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही वाहनावर कारवाईचे आदेश देताच चकलांबा पोलिसांना हे आदेश दिले. त्यानंतर चकलांबा पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहे. हायवाने पलायन यामध्ये अजून एक हायवाने पलायन केल्यास आहे. मात्र ही घटना आज दिनांक 1 जून रोजी शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील राक्षस भवन परिसरामध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये राक्षस भवन परिसरात अवैध वाळूच्या तस्करीने थैमान घातले आहे. यापूर्वी देखील एका वाळूच्या गाडीने जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारला होता. तसेच आज शनिवारी रोजी बाहेर जिल्ह्यातील न्यायाधीश राक्षस भवन शेनीचे या ठिकाणी देवदर्शनासाठी आले असता त्यांच्याही गाडीला वाळू माफियांनी भरून चाललेल्या गाड्यांनी कट मारला. सदर बाब ही गंभीर स्वरूपाची आहे. न्यायाधीशांनी ही माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली. त्यानंतर चकलांबा पोलिसांनी सदरच्या गाड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले व 3 वाळूच्या गाड्या होत्या अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु 2च गाड्या चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून एक फरार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये 60 लाख रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.